रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत, भारतीय संस्कृतीमध्ये विवाह संस्था अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र संस्कृती डावलून मनमानी करणाऱ्यांची संख्या पण काही कमी नाही. या वासनांध प्रवृत्तीच्या व्यक्तीबद्दल समाजामध्ये किंवा परिवारामध्ये फारसे मानाचे स्थान राहत नाही. हीच गोष्ट मग त्या व्यक्तीला आणखी एकाकी करायला कारणीभूत ठरते. त्या व्यक्तीचे जग संकुचित व्हायला लागते. त्यातूनच मनाविरुद्ध काही घडू लागले की गुन्हेगारी जगताकडे वळण्याची मानसिकता बनायला लागते. खरे तर आता आपले वय आहे की नाही याचाही विचार करायची क्षमताही राहत नाही. मनमर्जीप्रमाणे जगण्याची प्रवृत्ती निर्माण झाल्याने या व्यक्ती लोकांचे ऐकत नाहीत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. काही वेळा तर या गुन्हेगारी कृत्यही सहजपणे करतात. अशाच प्रवृत्तीची घटना आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या 4 राज्यांच्या सीमेवर असलेल्या उदगीर तालुक्यातील ही घटना आहे. तिचा तिसरा प्रियकर दारू पिऊन त्रास देऊ लागला म्हणून एका महिलेने आपल्या भाच्याच्या मदतीने त्याचा खून केला. मृतदेह फेकून देऊन ती यातून सुटका करून घेऊ पाहत होती, पण पोलिसांनी तिच्यासह तिच्या भाच्याच्या मुसक्या आवळल्या. हीच घटना आज आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर समतानगर परिसरात सुनीता मधुकर पोरखे ही आपल्या मुलगा आणि मुलगी याच्यासोबत राहत होती. सुनीताच्या वागण्याबद्दल तिचा जो परिसर होता त्यामध्ये काही चांगले तिच्याबद्दल बोलले जात नव्हते, कारण ती बिनधास्त वागत होती. तिच्या वागण्याला काही घरबंधन नसल्याची चर्चा आहे. म्हणजे तिच्या जवानीच्या बहरात असताना सामाजिक बंधने तिने जुगारली होती. तिला कसलेच बंधन मान्य नव्हते. ती 4 चौघात उठून दिसत असल्याने अनेक पुरुषांच्या नजरा तिच्यावर खिळून होत्या. तिलाही आपल्या स्वरूपाचा गर्व होता. आपल्या आयुष्यात आपल्यासारखा मनासारखा पुरुष असावा या विचाराने तिने गावातील एका प्रियकरासोबत राहणे पसंत केले. त्या दोघांनी संसार थाटला. सुखाचे दिवस चालू जाऊ लागले. या दरम्यान तिला एक मुलगा झाला. दुर्दैवाने तो मुलगा नेमका अपंग होता, पण तरी ती खचली नाही. आपल्या मुलाचा सांभाळ करत ती प्रियकरासोबत मजेत जगत होती. पण मूल झाल्यावर त्यांच्यातले जे प्रेम आटले आणि त्या दोघात दुरावा निर्माण झाला. काही वर्षातच तिने त्याला सोडून दिले. आता ती एकटी नव्हती, तिच्या पदरी मूल होते. या मुलासह ती मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालत होती. दरम्यान तिच्या आयुष्यात आता अजून एक पुरुष आला. त्याने तिचा सुखाचा व आधाराचा विश्वास दिला. आता ती दुसऱ्या प्रियकरासोबत राहू लागली. नवागडी नवे राज्य सुरू झाले. सारे मजेत सुरू होते. परिणामी तिला एक मुलगी झाली आणि तिला तो दुसरा प्रियकर पण तिच्यापासून फरकूट वागू लागला. पुन्हा तिला त्याच्यावरचा जीवही कमी झाला. तिने त्याला पण सोडून दिले. 2 मुले आणि ती असे तिघे राहू लागले. काही दिवस असेच गेले. त्यानंतर तिची ओळख पिंटू उर्फ महादेव कोंडीबा गायकवाड याच्याबरोबर झाली. दोघांचे एकमेकांशी पटले. तिने आपली पसंती दाखवली. त्याला तर ती हवीच होती. मग संसार थाटायला वेळ लागला नाही. सुनीताचा आता तिसरा प्रियकर जो महादेव होता त्याच्याबरोबर राहू लागली. त्या दोघांनी लग्न केले नसले तरी ते दोघे पती पत्नीप्रमाणेच राहत होते. आता मुलेही मोठी झाली होती, पण तिच्या मुलाचा पायाला गॅंग्रीनसारखा आजार जडला होता. तो आजार बळावत गेला होता. परिणामी त्याला जागेवरून सहजासहजी हालचाल करता येत नव्हती. दरम्यान सुनीताची मुलगी वयात आल्यानंतर तिचे लग्न लावून दिले होते. ती तिच्या सासरी गेली होती. तर हा पिंटू महादेव याला दारूचे व्यसन लागले होते. तो दारूच्या याच्यात पुरता आहारी गेला होता. त्याला त्याचा सुनीताचा त्रास सुरू झाला होता. तो दारू पिऊन आल्यावर सुनीतासोबत आणि तिच्या जो मुलामुलींसोबत वाद घालायचा. कधीकधी मुलामुलींना मारहाण पण करायचा. ही गोष्ट सुनीताला आवडत नव्हती. तसे आपण पती पत्नी सारखे राहत असल्याने ही मुले आपली आहेत असे ती त्याला सांगायची. तो मात्र ही मुले माझी नाहीत असे त्याला बजावून सांगायचा. तेव्हा ती चिडायची आणि त्यातून त्या दोघात वाद व्हायचे. वेळप्रसंगी हाणामारी पण व्हायची. रोजच होणाऱ्या वादावादीला काहीतरी विपरीत घडेल असे मात्र कोणाला वाटले नव्हते.
पण दारू पिणाऱ्या माणसाचा त्रास काही वेळा इतका असह्य होतो की त्याच्या जीवाभावाची लोकच त्याच्या जीवाचे वैरी बांधतात. येथेही सुनीताने प्रेमाने महादेवशी नाते जोडले होते. त्याला पती जो मानले होते, पण तो तिला त्रास देत होता. दारू पिऊन शिवीगाळ करत होता. तिच्या अपंग मुलास व विवाहित मुलीसही शिवीगाळ करत होता आणि मारहाण पण करायचा. त्याच्या या वागण्याने ती त्रासली होती. दिनांक 5 रोजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन आलेल्या महादेवने घरात दंगा करायला सुरुवात केली. सुनीताला शिवीगाळ केली. तसे तिच्या मुलाला आणि तिच्या बाळंतपणासाठी आलेल्या मुलीलाही त्याने शिव्या देण्यास सुरुवात केल्यानंतर सुनीता चिडली. याचा काहीतरी बंदोबस्त केला तरच आपल्याला सुखाने जगता येईल असे तिला वाटले. तिने रागाच्या भरात भावाचा मुलगा म्हणजेच भाचा अंबादास याला कॉल केला. त्याला महादेवकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. तेव्हा अंबादास तातडीने आला आणि सुनीता आणि अंबादास या दोघांनी मिळून महादेवला इतकी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. आपल्या हातून खून झाला हे लक्षात आल्यावर या खुनातून सुटका करून घेण्यासाठी तो मृतदेह मोटारसायकलवर दूरवर नेऊन टाकला. तिथून ते घरी परतले. आता आपल्या हातून झालेल्या कृत्याचा वाचा फुटणार नाही असे त्या दोघांना वाटत होते, पण तसे कधीच होत नाही. 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजण्यापूर्वी कुणीतरी उदगीरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जो रोडवर होता, उदगीर ते नेत्रगाव रोडवर 45 वर्ष वयाच्या व्यक्तीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडलेला आढळून आला. सकाळी लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर लगेच उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. तसंच तिथले जे PI होते पुजारी साहेब यांनी याची माहिती जे SP होते त्यांना पण कळवली आणि पोलिसांनी मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला की प्रथम पोलिसांचा हा प्रकार अनैतिक संबंधातील तर नसावा अशी शंका त्यांनी घेतली. तरी प्रथमतः मयत कोण, या ठिकाणी त्याचा मृतदेह का टाकला, कोणी टाकला, हे प्रश्न जास्त महत्त्वाचे असतात. या प्रश्नाची उकल करण्यासाठी पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करतात. मृतदेहाचा पंचनामा करत असताना अत्यंत पारखी नजर असलेल्या आणि अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांनी एक गोष्ट बारकाईने पाहिली की मृतदेहाचा एक पाय हा घासत आलेला आहे, म्हणजेच खून कुठेतरी दुसरीकडे केलेला असावा आणि या ठिकाणी आणून टाकला असावा असं प्रथमदर्शनी अंदाज त्यांनी घेतला. एव्हाना परिसरातील लोक घटनास्थळाजवळ गर्दी करून होते, तर्कवितर्क लावत होते. दरम्यान पोलिसांनी जनतेत मिसळून चर्चेत सहभाग घेण्यास सुरुवात केली. चर्चेतून हा व्यक्ती उदगीर शहरातील समतानगर भागात राहत असल्याचे बोलले गेले. ही गोष्ट पोलिसांनी फार महत्त्वाची ठरली. त्यांनी लगेच त्या अनुषंगाने तपासाची सुई समतानगर पोलीस परिसराकडे वळवली. पोलिसांनी समतानगर परिसरामध्ये जाऊन शोध घेतला तेव्हा हा व्यक्ती पिंटू उर्फ महादेव गायकवाड असल्याचे स्पष्ट झाले. तो गेल्या काही वर्षापासून समतानगर परिसरात राहत असला तरी तो मूळचा डोंगरगाव तालुका शिरूर अनंतरपाळ येथील रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या गावी जाऊनही तपास करण्याचा निर्धार केला. डोंगरगाव येथे गेल्यानंतर पिंटूच्या संदर्भात अधिक माहिती त्यांना मिळाली. पिंटूचा मोठा भाऊ हनुमंत हा, ज्याचं वय वर्ष होतं 70, याने उदगीर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद केली. त्याचा भाऊ पिंटू उर्फ महादेव कोंडेबा गायकवाड हे गेल्या अनेक वर्षापासून सुनीता मधुकर पोरखे हिच्याबरोबर समतानगर येथे राहत होता. त्यांचा विवाह झालेला नसला तरी ते दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. कदाचित त्यातूनच आपल्या भावाचा खून झाला असावा अशी फिर्याद दिल्यानंतर उदगीर पोलीस स्टेशननी तिथे त्याचे गुन्हा दाखल केला आणि पोलीस पथकाची चौकशी सुनीताकडे करण्यास सुरुवात केली. पण सुनीता काही केल्याचा थांगपत्ता लागून देत नव्हती. तेव्हा पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती मिळवायला सुरुवात केली. तिने सांगितले की रात्री वाद घालून पिंटू उर्फ महादेव कुठेतरी निघून गेला. नंतर सांगितले की तो वाद घालून मारहाण करू लागल्यामुळे आम्ही झोपायला गेलो आणि रेल्वे स्टेशनमध्ये झोपलो. त्यानंतर घरातील इतरांकडे सुद्धा चौकशी केली. तेव्हा मात्र घरातील प्रत्येकाचे बोलणे वेगवेगळे येत होते. या मतभिन्नतेमुळे पोलिसांनी थोडीशी कठोर भूमिका घेतली. तेव्हा सुनीता
पोरखे हिने आपला गुन्हा कबूल केला. रात्री पिंटू दारू पिऊन आल्यामुळे वाद घालत व मारहाण करत असल्यामुळे वैतागून आपण आपल्या भावाचा मुलगा जो अंबादास होता त्याला बोलावून घेऊन पिंटू आपल्याला सतत त्रास देत आहे असे सांगितले. तेव्हा त्याने आणि मी दोघांनी मिळून पिंटूला मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. तेव्हा त्याला मोटारसायकलवरून थोड्या अंतरावर नेले आणि समतानगर परिसरात पासून नेत्रगाव रोडवर असलेल्या कडेला टाकले. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी लगेच अंबादास याला सुद्धा ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुद्धा गुन्हा कबूल केला. आपण सुनीतासोबत पिंटूला मारहाण केल्यामुळे तो मरण पावल्याचे त्याने कबूल केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आता ही जी सुनीता आहे हिचं वय वर्ष जवळजवळ 55 ते 60 वर्षाच्या दरम्यान असेल. आता हे काय प्रेमसंबंध किंवा शारीरिक संबंध करायचं वय नाही. पण जसं माणसाला स्त्रीला कोणाचा तरी आधार लागतो म्हणून तिला अगोदरसुद्धा तिचे जवानीत असताना तिचे 2 प्रियकर तिला हातात तिच्या अंगावर खेळण्यातलं जे वय वासायचं छोटं लहान मुलांचं एक मुलगा मुलगी करून तिला सोडून देऊन निघून गेले होते. त्याच्यामुळे ही महिलेने सुद्धा आधारासाठी ती नवीन नवीन प्रियकर शोधत होती, गावात लफडी करत होती, त्यातून शारीरिक संबंध ठेवत होती. त्यात तिचा मुलगा पण अपंग होता. त्यामुळे ती आता हिच्या नवऱ्याला ती त्रासलेलीच होती. मग तो का सांगून तर काय ऐकत नव्हता आणि ती त्याला सोडून पण देऊ शकत नव्हती. म्हणून त्याने तिचा खून केला आणि जेलमध्ये गेली. तर अशा प्रकारे अनैतिक संबंधाचा जो शेवट असतो तो नेहमीप्रमाणे इथं सुद्धा वाईट होतो आणि इथं कोणाची तर हत्या होतेच, पण इथं जो करतो कितीतरी संसार यांचे उद्ध्वस्त होतात याच्यामध्ये. आता जो होता अंबादास म्हणजे तिचा जो भाचा होता त्याचं सुद्धा लग्न झालं होतं, तो सुद्धा जेलमध्ये गेला. ही सुनीता तर जेलमध्ये गेलीच, पण ह्या सुनीताचा जो अपंग मुलगा होता आणि ती बाळंतपणासाठी तिची जी मुलगी आली होती हे मात्र आता पोरखे झाले. आता यांच्याकडं कोण पाहणार? समाज तर काय यांना पोसू शकत नाही. ही बाळंतपणासाठी आलेली बहीण ती ती त्या जो अपंग मुलगा होता हे शेवटी दोघे सावत्र बहीण भाऊ होते. आता ती मुलगी त्याला सांभाळीन का? हे जो अपंग मुलाचं भविष्यात कसं होईल? ह्या ज्या घटना आपण करतो त्याच्या पाठीमागे नंतर याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. तर ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.